विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा मतानुग्रह लादलो पवन जाणो चराचरी मी तो फळा पुतरी काही तनेने बोलतो वचने आची भाविक तुमचानुग्रह लादलो पवन जाणो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आज पुरवावी मतानुग्रह लादलो पवन झालो चराचरी पवन झालो चराचरी। अध्याय क्रमांक 15 श्लोक क्रमांक 36 ओवी क्रमांक 229 ला आपण एक वेळा पाठीमागे जाऊ। ज्याप्रमाणे पंचमहाभूते सर्व भौतिक पदार्थात आतून बाहेरून असतात, पंचमहाभूते सर्व पदार्थात आतून बाहेरून असतात, त्याप्रमाणे मी ऋषिकेश सर्व जगात आतून बाहेरून पूर्ण रूपाने भरलेलो आहे। पूर्ण रूपाने भरलेलो आहे तरी दिसत पाणी तरंगात परिपूर्ण असते किंवा गोडी गुळात परिपूर्ण असते, त्याप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांडात मीच एक परिपूर्ण स्वरूपाने आहे। साखऱ्या गुळ गुळाची गुढी आणि गुळ दोन काही पण गुढी दिसती का? गुढी तसा तो मिळू शकते आणि त्याला जे पाहत नाही। काय करावा काय करावा त्यांची बुद्धी त्याशी काय करावा किती तुम्हाला सांगा। का म्हणा असं होतं? का म्हणा असं होतं? सुख कुणाला नको असं वाटतं का मला सुख नको म्हणून? सुख सगळ्याला इच्छा आहे आणि प्रयत्न बी आहे, पण सुख मिळत दुःखाची इच्छा आहे का तुम्हाला? मिळाल्याशिवाय ते असं का होते? कारण सोमवार धरा, मंगळवार धरा, दुसरं उपास धरा, तिकडं फिरा, काही आत्मज्ञानाविन जो काय केलंय ना तो सगळा मूर्खपणा। आत्मज्ञानाशिवाय केलेला पूर्ण जो बघतात जे मुक्ती ते निर्धारी, मुक्ता ते निर्धारी, जे जे मुक्तीचा निर्धार करतात आणि आपण कशाचा निर्धार करतो? आपण कसं जाणू? दुसऱ्या
इंद्रिया म्हणजे कशा? मी शरीर आहे, शरीराच्या संबंधाने बायको माझी, पोरं माझे, जमीन माझी, ते घर माझं आहे. आपलं तर आपलंच आहे, पण दुसऱ्याचं माझच आहे. आणि हे विचार तोपर्यंत कळत नाही आत्मज्ञानाने. हे शरीर जेवढे बी जीव आहेत, प्रत्येक शरीरामध्ये आपल्याला बघा बरं, जेवढे बी पदार्थ दिसते ते आता हे बॅलर आहे, हे दिवाळीचं, त्या मावशीचा, त्या मावशीचा, त्या वेगळ्या मावशी, हे आपल्याला कळतंय का नाही? हा, बरं हे आपल्याला कळतंय, तर म्हशीला नाही कळत की माझी वगार आहे आणि हे वासरू. म्हशीतन आपल्या काय बदल? म्हैस बी आपल्या वासराला माझी वगार म्हणते आणि गायचं वासरू माझं नाही म्हणते. म्हशीतन आपल्या काय फरक आहे? काय फरक? ती बी म्हणती वगार माझी. काय फरक आहे? तिला जेवढं कळतंय तेवढं आपल्याला कळतंय. बरं, हे म्हैस आहे, हे गाय आहे, हे कुत्रा आहे, हे डुक्कर आहे, हे खेटर आहे, ते बी आपल्याला कळतंय का? ते रूप कशाने पाहतोय आपण? डोळ्याने. प्रत्येकाचं रूप, प्रत्येक पदार्थाचं रूप डोळ्याने पाहतो आणि बुद्धीने त्याचा न्यायनिवाड करतो. तर ह्या मावशी, त्या मावशी, हा घोडा आहे, हा बैल आहे, हा गाय आहे, हा कशाने विचार करतो? बुद्धीने. आणि त्याचं रूप कशाने पाहतोय? डोळ्याने. गंध कशाने सेवन करतोय? ना. रसना कशाने सेवन करतोय? जिभेने. शब्द हे कशाने ऐकतोय? कानाने. हे सगळं ज्ञान कशाने होते आपल्याला? इंद्रियाने. म्हणजे इंद्रियाने आपलं मन कसं हे बी आपल्याला कळतं. आणि मग एवढं बैलाला, जनावराला कळत नाही का? मग आपल्याला सुख का म्हणून पाहिजे नाही? आपला जो निर्धार आहे ना, काय निर्धार आहे? हे गाय आहे, हे म्हैस आहे, ही बैल आहे, हे डुक्कर आहे, हे घोगाड आहे, ही मावशी, ही काकी, ही बायको, ही माझं पोरग आहे, एवढंच कळतंय ना. आणि हा याचा काय आहे? निर्धार आहे आपला पक्का. आणि तो निर्धार पक्का केल्यामुळं आपल्याला सुख होत नाही. सुख का होत नाही? नवरा करायची इच्छा करेन आणि बायको करायची इच्छा करेन का? कारण तिने पक्का मानले मी कोण आहे, आणि नवऱ्याने पक्का मानलाय मी काय. मग सूर्य इच्छा करतोय का उजाडाची? आणि अंधार आला तर त्याच्या पुढे टिकन का? मग भक्त संत ज्ञान झाले ते सुखाची इच्छा करतील का? आणि दुःख त्यांच्या पुढे आलं तर टिकतंय का? मग आपण कशाची इच्छा करतोय? कारण का बैलाला काय झाले? बांधले. आणि म्हणून बांधणाऱ्या बैलाला नांगूर उडू वाटत नाही, तरी त्या बांधलंय त्यांनी त्याच्यासाठी वडावा. बरं, आता ही आपली बायको ही आपण म्हणून घेतली, मानली का? आहे खरी आपली. आणि बैलजोडी बांधली का मानली? आणि ही बायको माझी जोडी मानली का बांधली? मनाने बांधून घेतलंय आणि मनाने मानलंय. त्या बैलाचं त्याच्यात काय बदल? जोपर्यंत त्याला कळणार नाही हे सगळे पदार्थ आहेत, त्या सगळ्या पदार्थाला जाणणारे हे यंत्र केलंय ना, त्या यंत्रामुळे सगळ्या पदार्थातला भेद जाणतो. पण ह्या सगळ्याला जाणणारा, ह्या सगळ्यांपेक्षा मी वेगळा आहे.
सगळ्यांपेक्षा मी वेगळा आहे आणि त्या वेगळ्याला बी जाणतो आणि माझी मला बी जाणतो तरच सुख. सुखाची इच्छा नाही तो करणारच नाही सुखाची इच्छा, कारण त्याला दुःख माहितच नाही. सूर्याला अंधार माहिती काय. म्हणून जो मुक्ताचे निर्धारी तो त्याचा निर्धार केलाय आणि पक्का निर्धार केलाय काय आम्ही मरणार आहे, आम्ही माणसं इथं कधीच काय. आणि ह्याच्यातून जेव्हा आत्मज्ञानाने या सगळ्यांपेक्षा वेगळा असं ज्ञान होत नाही तोपर्यंत सगळं केलेले उपास तापास देव धर्म हा सगळा काय मूर्खपणा आहे. खरं नाहीये. त्याला खरं म्हणून म्हटलंय. हे देव खरं आहे का. आणि तो देव खरा नाही तो आपण आहे का. तर त्याला आपण म्हणून बसलो. जेवढे बी जीव आहेत ज्या ज्या शरीरात जातात ते त्याच्या शरीराला मीच म्हणून बसतो. ज्या ज्या शरीरात जातात त्या त्या शरीराला मी म्हणतात. ते असलेलं त्याला त्या बैलाला बांधल्यासारखं हे बंधन आहे. बरं ते बंधन खरंच आहे का. बरंच घेतलंय त्यांनी. मुक्त होता कमान आणि ते टाकल्याशिवाय काय आपणच कळणार नाही. आणि सुख आणि दुःख या कल्पना आहेत नसलेल्या घेतलेल्या डोक्यावर हे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय नाही. निकम चिदळखाना आहे आणि मूर्खपणा आहे. कोणची शक्ती का नेत नाही त्याला शक्ती का. ज्या ज्या देहात आला त्याला तेवढंच नाही. मग त्या बैलाला जरी ओढू नाही वाटलं तरी त्याला वडावा. बरं सांगा आपण एखाद्या सावलीत असलो आता सावलीत असलो तर एखाद्याला म्हणू का नाही हे बाबा उन्हात कशाला थांबला सावलीत ये म्हणणार का नाही. आणि त्या बैलाला उन्हात बांधलं तर म्हणता येते का मला सावलीत यायचंय मला ऊन लागत आहे. येता येते का. त्याला बांधलंय म्हणून येता येत. आणि मग आम्हाला सुख का व्हाय नाही. आपण बी बांधलेले नको ते बंधन घेतल्याने आणि नको त्याला मी नाही त्याला मी म्हटलो त्याला ते खरं नाही आणि ह्याला मी म्हटलो म्हणून तो मरतोय जन्मतोय. हा त्याच्या मागे लागलेला काय आणि हा त्याने पक्का निर्धार केला. सगळं जग मरत आहे. आणि तुकाराम महाराज काय त्यांचं असतं काय त्या त्यांच्यात मरण माझे का कधी कळते. संत म्हणून म्हणतात लोक कळणार नाही. त्यांच्यात मरण माझे कारण ते फक्त दिसतात तसा पण ते आपल्याला जाग करायला येत. आणि जाग कोण करतात. आता आपण जागेत का झोपलो. स्वतःला दिवस समजतो आणि तेवढे शरीरापर्यंत समजतो ते झोपलेले आणि ते जागेत इकडे गेले तिकडे गेले हे त्यांचं बरं नाही. हे त्यांना काय झाले स्वप्न पडले काही गाठ झोपले आणि झोपीत मी बी होय माझं कीर्तन नाही माझं अमुक आहे मी तमुक आहे. काय चाललं राजाला भिकाऱ्याचं स्वप्न. राजाला भिकाऱ्याचं स्वप्न पडलं. त्याचा भिकारपणा जाण्यासाठी त्याला शब्दाचा अर्थ कळावा. त्याला शब्दाचा अर्थ कळाला तर तो भिकारपणा जाईल आणि त्याला जागायला तो निक होत. आणि त्या मोठ्या शब्दाचा अर्थ कळाला ना तर त्याला भिकारपणा ताबडतोब
आणि अर्थ नाही कळला तर भिकारपणा जाणार. मग जागे उठवतात का बरळ, झोपलेले उठवतात का बरळते ते उठवतात. काही शेपांना झोपलेत माणसांना त्यात झोपलेले आणि काही बरळते माझं कीर्तन आहे मी अमुक त्यांचं बरळणं चालू. पण ती अजून बरळतेच आहे ते निधी होय मी अमुक आहे तर त्यांचं काय बरळ नाही. काय झोपले त्यांना तर मग सोडवीन कोण उठवीन कोण आपल्याला. संतांचे उपकार संतांचे उपकार माझं निरंतर म्हणजे मी निरंतर मी झोपायचं काम करते आणि त्यांनी आपलं सतत काय करायचं जागवायचं काम करायचं आणि आम्ही आपलं काय करायचं कारण त्यांना तेवढाच धंदा आहे ना आणि आम्हाला धंदा कोणता आहे सतत झोपायचा. आणि त्यांचं काय काम आहे त्यांना निरंतर त्या शब्दाची काय तुझी तुकाराम महाराज म्हणतेच आहे पण जागा नाही होता. त्याच्यात किती फटकारा मारलाय तुकाराम महाराज म्हणते म्हणजे निरंतर जागा. मग तुम्ही झोपता का त्यांना त्रास का देता जागे व्हा एक बार. आणि जागे कोण करतोय जागा माणूस आणि जागो कोण आहे जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. काय म्हणतात ते जाग जाग आणि जागता जग आईसा काही राका बहुत दिवसा तेरा आला या नलला. नका घेऊ धार आणि धर्म त्याची सार त्याला सार म्हणतात. उठा आणि जर उठलं नाही तर भिकारपणा जाणार नाही. आणि त्या राजाला एकदा उठवलं उठ म्हणला जागा झाला तर तो राजा आहे का भिकारी. मग भिकारपणा होता ते काय भिकारपणा स्वतःला देह मानणं हे दिसतंय तेवढाच मी म्हणणं हा भिकारपणा. आणि त्याला कवार बी जर न्याय निवाडा नाही केला तर आणि सुख आणि दुःख ही भ्रांती झाली. राजाला मी भिकारी झालोय ते काय झाले त्याला भ्रांती झाली. आणि ती भ्रांती जर निघली तर मग लागे मुक्तता आपली आपण. ती मुक्तता आपली आपल्याला लागत. जैसे दिपे दिशे पाहता निज वस्तू. दिव्यानी जसं आपण एखादी वस्तू पाहायला गेलो तसं दिसतं तसं मुक्ताचा निर्धार तुम्ही केला तर तुमची मुक्तता तुम्हाला आपोआप लाभत. दिव्यानी जसं पाहता तसं. पण तुम्ही मुक्ताचा निर्धार केला पाहिजे. तुम्ही कशाचा निर्धार करता आजाम्याला पंजाम्याला बाप मसना देखत देखत नातू पण तो मग आपण शरीर आहेत का शरीर इंद्रिय जे जे दिसतंय आपल्याला हे कळतंय कशाने आत्मरूपाने कळतंय. आत्म्याचा तर तपास नाही. डोळ्यांनी रूप बघितलं की म्हणतोय करायची का बायको म्हणला करायची पण म्हणजे हुंडा नाही घ्यायचा चालेल पण वस्तू हुंडा नाही दिला तरी पण बायको बायको करून कुठला रस्ता धरायचा आहे नाही मसनाचा जित्रा वाढवायचा कुठं
घडलेले का विचार आहे ह्याचा विचार हेच चाललंय आणि हे करून मग त्याच्यात यज्ञ म्हणजे काही चाललंय पण त्याचं आत्मज्ञान नाही आणि आपण कोण आहेत याचा शोध नाही. मग काही करा आत्मज्ञानाने सगळं ते मूर्खपणा चाललं. हे जग सत्य मानणं हा मूर्खपणा आहे. हे ज्ञान होण्यापेक्षा आधी अज्ञान काय आहे हे एखाद्या बाबाला विचारायचं. अज्ञान कशाला म्हणतात आणि ते अज्ञान विद्यालयात त्या अज्ञानाची काय येतं काय नाही कळत. ज्ञान जाऊ द्या अज्ञान कशाला म्हणतात एवढंच कळून घ्या. ज्ञान तर लय लांबची बात आहे. अज्ञान कशाला आणि जे अज्ञान चाललंय ना अज्ञानाची विद्यालय आणि त्याला विद्यालय नाव पण ती अविद्यालय येत आणि त्या अविद्यालयात प्रोफेसर डॉक्टर इंजिनियर ते शिकवायला आणि तेच शिकायला आणि दुसऱ्याला दिसेल शिकवायला का दुसरं काय चाललं. विद्या घेऊन मी शरीर आहे मी डॉक्टर आहे असं म्हणणं त्या विद्येचा अपमान. त्या विद्येला गाडून टाकलंय. ज्ञानेश्वर महाराजाला गाडून टाकलंय. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात खबर बात नाही. जाणावी आवड एक ज्ञानाची साथ सर्व कर्म निरर्थ ज्ञानेवी कशी जन्माला तो पाठ. ज्ञान कशाला म्हणतात ज्ञानेविना जी अवकळा जी अवकळ आहे जी कळा मग ती शिकवायची गायन शिकवायचं कीर्तन शिकवायचं हे काय चाललंय आणि त्याच्यातून काय शिकत येत आहे. मी देव आहे आणि हे माझी पोरं बॅरिस्टर आहे माझा अमुक आहे तमुक आहे आणि त्याच्या मधात येतो म्हणजे काय शिकत येते ऐका ज्ञानाचा पत्ता काय असा काय विचार आहे. म्हशीला कळतंय माझी वगार आहे आणि गाईचं वाचून माझं नाही एवढंच कळतंय आपल्याला. काय जास्त काय कळत आहे आणि ह्याच्यातून आपला जीव तुटतो सांगणार. म्हणून उपकारासाठी आले गिरजा वैकुंठी येते उपकारासाठी ते उपकार आले गरजा वैकुंठी त्याच्यासाठी उडते हे जन न देखवे डोळा आणि येतो हिताचा त्यांना दिसते. हा हे चाललंय ते चाललंय त्या मरणाच्या खाईत चाललंय नसलेल्यावर का नसलेलं खरं नाही. जन्म आणि मरण खरंय का खरं नाही. पण त्यांची भेट सध्या होत नाही. ह्याच्यात दिलंय मावशी. पण परोक्ष ज्ञान अप्रोक्ष ज्ञान आणि दृढ अप्रोक्ष ज्ञान खबर बातम्या अशा संतांची भेट व्हावा. कोणच्या परोक्ष ज्ञान अप्रोक्ष ज्ञान आणि दृढ अप्रोक्ष ज्ञान कशाला म्हणतात. आत्मज्ञान व्हायला पाहिजे. आत्मा आपल्याला साक्षात्कार व्हायला पाहिजे. आत्मज्ञान व्हायला पाहिजे. हे ह्याच्यात लिहिलेलं आणि ह्यातलं लिहिलेलं पाठ करून किंवा तुम्हाला वाचून सांगता येतं ज्याला वाचा येत आहे. पण तो कसा आहे त्याचा तुम्हाला अनुभव आणून देणार आहे. अप्रोक्ष अनुभव म्हणतात. मी का शब्दाचा नाही शब्द तर जड आहे.
शब्द जड आहेत. कवर बी ओम 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 नम शिवाय ओम नम शिवाय ओम भगवते वासुदेवाय ओम ब्रह्माय नमः ओम स्वाहा स्वाहा. कवर ते शब्द जड आहे. त्या शब्दाचा अपरोक्ष अनुभव संतांना नाही तर सतत चाललेले नाना शास्त्र कोणी लोक नाना दैवत का पूजनम एक आत्मज्ञान विना सर्व कर्म निरर्थकम. तेच म्हणतात. म्हणून ज्यावेळेस अर्जुनाला कृष्णाने अनुग्रह दिला तेव्हा अर्जुन म्हणतो येरवी नारद ऐशेची वचने गायन. नारद यायचे आमच्यापाशी आणि असं बोलायचे पण अर्थ न बुजवणी ठाये. जिथं सुखची ऐके मला त्यातला अर्थ कळत नव्हता. मी फक्त गायन ऐकायचो आणि त्यातला अर्थ मला कळत नाही तर आणि त्या गायनाच्या ह्याच्यातच डावलं. आणि नारद हेच सांगत होते असलेच सांगत होते पण अर्थ न बुजवणी ठाये. त्यातला अर्थ मला कळत नव्हता. फक्त शब्द येत होते. अर्जुन म्हणतो नारद मला सांगत होते आमच्याकडे येत होते ते असेच शब्द बोलत होते. हे असेच शब्द बोलत होते पण त्याचा अर्थ काही कळत नव्हता. मग तो अर्थ शब्द सोडून आता आपल्याला हे जे जे दिसतंय सगळं कशाने दिसतंय डोळ्याने दिसतंय. आणि ह्या मावशी वडापाव आल्या मावशी मैना मावशी हे निवाडा कोण करते आतली बुद्धी. हे निवाडा कोण करते आणि पाहायचं काम कोण करते डोळा. मग आपलं मन हे सगळं यंत्र आहे ना हे पाहतायचे पण ह्या यंत्राला पाहणारा आणि माझी मला ओळखणारा या सगळ्यापेक्षा मी वेगळाच आहे हे ज्ञान झालं पाहिजे. हे आपल्याला ज्ञान झालं पाहिजे आणि अनुभव. आणि मग तेव्हा जन्म मरणच होते. मी माणूसच नाही. माझा देहच नाही. दुसऱ्याचे देह माझे नाही आणि दुसऱ्याचे पदार्थ माझे. दुसरे माझच माझं नाही तर दुसऱ्याचं कसं माझं असं. आणि म्हणून तो सुखाची त्याला हे ज्ञान कळलं तो सुखाची सगळी इच्छा करीत नाही. आणि आलं तर तिकट येईल का सूर्य पुढं अंधार येईल का तिकन होईल आणि सूर्य उजेडाची इच्छा करील. तसा संत सुखाची इच्छा सध्या करत नाही. हे संत दुःख कसलंही आलं तर त्यांच्या पुढे टिकत नाही. हे संत हे बघ आपल्याला कसं म्हणायचं आपण तेच आहे पण आपण ह्याला गुंडाळून बसलो ह्याच्यातलं वाद ह्याच्यातून निघत नाही. आणि ह्याच्यासाठी विचार केला तर आणि ह्याचा विचार केला मग त्या बैलाला नांगूर वडायचं नाही वाटलं तरी वडा. आपल्याला होऊ वाटलं नाही तरी आपली केस पांढरे होऊ वाटले नाही तरी आपल्याला मराव नाही वाटलं तरी मरणार. मग ह्याच्यातून सुटायचंय का नाही. ह्याच्यातून सुटायचंय तर हे मी म्हातारं होणारा मी नाही पांढरं होणारा मी नाही. ह्या सगळ्या पदार्थाला पाहणारा मी दृष्ट आहे. माझी मला मी पाहतो आणि ह्या सगळ्यांपेक्षा मी वेगळा आहे. असा जेव्हा निर्णय आपण करू त्याच वेळेस आपल्याला सुख आणि ती सिद्ध वस्तूची सिद्धी म्हणजे आत्मसिद्धी आपल्याला प्राप्त होईल. आणि ती सिद्ध वस्तू कधीच ती असिद्ध होत नाही. अशी वस्तू तुला मिळाली पाहिजे आणि मग तुला ते परिपूर्ण जीवंत गोपाळ नानाचा उद्भोग भक्ती प्रेमाचा कल्लोळ अन्य जगी तोची हरिरंगी नाचे. अन्य जगी तोची हरिरंगी नाचे.
कळलं पाहिजे. मग सोमवार उपास तापास शरीरांना जाऊन होईल की हा विचारच संतापासून कळला आणि बुद्धी थकला आणि बुद्धी बी नाही असा विचार केला तरच ह्याच्यातून आपण नाही त्याचा संग टाकायचा. एखाद्याची सावली कालच सांगितलं नाही दिसली मग पडकं बांधीत आणि दिसली तर कुठं ठेवू कुठं नाही असं करी कारण सावली खरी. तसं त्या ब्रह्माची शरीर सावली तर ह्याची कुठं ठेवू कुठं ठेवू करावं का म्हणून मरू नाही वाटलं तरी हा सुख व्हावं वाटते होत नाही तिला म्हणजे आता नाही आता आपण म्हातारे गेलो आपल्याला ज्ञान झालं आता निका काय करायचंय नाचू कीर्तनाचे आणि ज्ञान दीप लावू आता करणं व्हायचंय आपल्याला आपण म्हातारे नाही. तुम्ही लहानपणी जे होतात तेच आता का वेगळं आता बदल कशात झालाय मग ते ज्याच्यात बदल होतो ते आपण त्याच्यात बदलच होत नाही ते आपण आहे का पाणी झाले की मग कधी बुद्धी आहे ना त्यांच्या बुद्धीचं कोणी करून देत नाही. म्हणजे माणसाला कळतं तरी कधी हे कळत लहानपणी आई मग काय म्हणते का कोणाला काय कळत होय लहानपणी आई बाप सांगते पुरीला पोराला काय कळत आणि लग्न झाल्यावर मालकीन आल्या ती मालकीन म्हणते ह्यांना काही आणि पोरं झाल्यावर म्हणजे नेमकं माणसाला कळत म्हणजे कळत तरी कवा आपल्याला कळत का पण आता आपण मसनात जाणार नाही मसनात जाणार आहे आणि मसनात गेलं तरी पंचतत्वामध्ये विलीन हा त्याचा काही नाश होत नाही. पण या पंचतत्वाला पाहणारा याच्यावर मी वेगळा आहे हे मी नाही. आता जर बुद्धीत विचार केला हे फक्त मी नाही हे फक्त त्याला पाहणारा मी त्याला पाहणारा. आता जर दिवाळाला मी दिवाळी जाणता येते का दगडाला जाणता येते का मी दगड आहे म्हणून ते जड आहे जडाला स्वतःला बी जाणता येत नाही आणि दुसऱ्याला बी जाणता आपल्याला बी जाणता येते आणि दुसऱ्याला बी जाण हा दगड आहे हे बी आपल्याला कळतंय आणि आपण दगडापेक्षा वेगळे ते बी आपल्याला कळतं. म्हणून आपण या शरीरापेक्षा जड दगड तसं हे शरीर आहे आणि ह्या शरीरापेक्षा आपण वेगळे आपण आपल्याला बी जाणतो पण आपण आपल्याला कधी जाणू ह्याचा संबंध तुटला तर नाही ते ह्याला धरून बसलं तर मग तिकडचं काय चाललेलं आहे ते वातावरणच कळत नाही ना. ह्याला धरलं मग ह्याला खायचंय सप्त्यात जाणंचंय लग्नाला जाणंचंय पूर्वी आयचं नाचणंचंय त्याला सगळं उद्योग खायचंय ह्याला धरलं मग जायचं नाही का जायचंय पण स्वप्न जसं खोटं असतं ते सकाळी विचारल्यावर भागवत करायला विचारायचं तर का ते तुम्हाला कसं कळत की स्वप्न काही विचारताय भागवत मला रात्रीचा असा स्वप्न पडवतात आणि लयच पैसे भेटले होते रे तर मला दिलते खरंच दिलते का काय असं म्हणतात का ते कसं ठरवलं स्वप्न तसं हे चाललेलं आहे ना हे बी स्वप्न तर आणि तर आपल्याला
दुःख होणार नाही. मग त्या स्वप्नातलं जे घडलं ना ते स्वप्न आहे म्हणून त्याच्यात कसं स्वप्नासारखं स्वप्नात ताण लागलं पाणी कुठलं प्यायचं मावशी स्वप्नातल्या मटक्यातलं. मग आता ताण लागली तर हे स्वप्नच आहे आणि मटक्यातलं जाऊन प्यायचं. पण हे स्वप्न हे डोक्यात ठेवायचं तर आपल्याला मग दुःख होणार नाही. हे स्वप्न हे अलगद बाजूला हे आपण देह आहे त्यावरच देहाचा आपला संबंध तुटला. देहाचा आपला जसं एकदा फारकत झाली की पुन्हा त्यांचं घेणं देणं राहत त्याचं चांगलं स्वप्न करायचं त्याचं एकदा फारकत झाली तसं एकदा देह मी नाही. मग देह मी नाही तर देहाचे सुख दुःख आपले नाही. आपण जन्मत नाहीत मरत नाहीत म्हातारं होत नाहीत. जे बदल होत नाही ते आपण आणि हे जे बदल होतोय तो शरीराचा होतोय आणि तो बी होतोय हा भ्रम आहे का खरं आहे. राजाला भिकाऱ्याचं स्वप्न पडत खरं आहे का खोटं आहे ते. मग त्याला भिकारीपणा त्याचा जाण्यासाठी काय करावं लागेल काय करावं लागेल कुणी जागा करावं लागेल. झोपलेल्या माणसाने झोपीत बुरळतंय त्यांनी जागे कोण आहेत जागे तेच जे स्वतःला मी शरीर आहे असं मानत हे जग खरंय असं मानत नाही तेच आणि ते जागा आहे. आणि जो स्वतःला मी शरीर आहे असं जाणतो मानतो तो झोपलेला आहे आणि तो झोपीत स्वप्नात आहे. आणि अशा स्वप्नात तुकोबरायांना अनुग्रह झाला. आणि मग बाबाजी चैतन्यांनी सांगितलं तू स्वतःला जे तुकोबा आंबिले म्हणतो ते तू तुकोबा आंबिले नाही. तू वासुदेव आहे तू देव आहे. आणि मग त्या तुकोबरांना कळालं देव पाहावयाशी लोक देव ठेवून. लोकांनी विचारलं तुकाराम महाराज तुम्ही तुकाराम आंबिले का. नाही ना मी वासुदेव तत्वता. मी कोण आहे नाव बदललं त्यांचं कुणाकडे गेलं संतांकडे गेलं त्यांचं नाव बदललं. तसं आता आपण कोण आहेत मग तुकाराम महाराज वासुदेव तर आपण कोण आहेत आपण बी वासुदेव. आता ह्याचा काय करायचा मग त्या वासुदेवाला जाळण का कुणी शस्त्राने कापील का त्याला काही अग्नी जाळीचे पाणी भिजवतंय का त्याला काहीच होत नाही. त्याच्यात काय बदल होतोय का. मग आपण म्हातार होतो का आपण मरतो का. हे बाजूला राहून आणि हे जेव्हा विचार होईल त्यावेळेस मग आपल्या ज्ञानाचं काहीतरी चीज होईल. आणि ह्याला धरून बसलं की मग रातभर वाचली पण हे काही होत नाही. हे जे चाललंय ना लई क्वालिटीचा अभ्यास चाललाय आपला. हे जगात ऐकायला सध्या भेटत नाही माणूस. आपलं स्वरूप आहे आपण आपल्याला दिसतो आणि नको त्याच्या मागं लागलं नसलेल्याच्या मागं लागलं मृगजळाच्या मागं लागलं ताण बागलं मृगजळात. आणि जग मृगजळ आहे हा फसवय आपल्याला फसतंय आणि आपण फसायचं. विचार करायचा चिंतन करायचं रोज बसायचं हे मला हे नको वाटलं पाहिजे हे खरं डोक्यातले विचार काढून टाकायचे. बाशी जे दिसतंय डोळ्याने जे दिसतंय बघा ना तुम्हाला सांगतो असं लागलं चिंतन करता करता तुम्हाला असं कळायला पाहिजे हा देव सुन पडला कधी लागलं चक्कर बिक्कर आल्यावर आपण आपल्याला देहाचं नसतं बाजूलाच असतो ते वेगळेच असतो हे आपण हे नाहीच आपण पण ह्याचा पगडा धरलाय ना. बैलाला बांधलंय म्हणून त्याला नांगर वडावा. बरं आता आपल्याला कुणी बांधलंय का बरं बांधून घेतलंय का बांधले घेणं नाही देण्याचं
चेंज केलं काय करणार हाताने बांधून मग आता हाताने बांधून घेतल्यावर कुणी काय करावं हात इस्त्यावर हातात ठेवला म्हणजे आता माझा हात बांधला त्याला कुणी काय करावं हाताने बांधून आणि बांधून घेतलं म्हणजे काय मी स्त्री आहे मी शरीर आहे मी आमच्याची नवरा आहे मी नवरा नवऱ्याला आपण कोण आहेत माहिती का हाडायचं आत का नाही हाडायचं आणि हाडावर कातडाचं पाणी तुम्ही बाजारात तंबू बघितला का तंबू आतून असा बांबू असतो आणि असा बळ म्हणजे आतून काय येतं हाडकं आणि बाहेरून काय कातड आणि त्या कातड्याचं हे काय तंबू आणि एका तंबूने दुसऱ्या तंबूशी लग्न करायचं त्या तंबूला आणि ह्या तंबूला काय आनंद वाटेल का मजा येईल का नुसतं तंबू म्हणतं मला लग्न करायचं आणि त्या तंबूचा काय आनंद वाटेल का मग मजा कधी येईल मंडवळ्या ते बांधव नको तो नाटकी नटलाय तो म्हणजे खोटा नाटलाय कोण नवरदेव आणि नवरदेव खोटा आहे तर नवरी कुठे तर मग त्यांची मजा येणार खोट्यात कुठं मजा असते त्या तंबूचं कुठं हा बरं तेवढं करून ऐकू जोपर्यंत आपण शरीर नाही हे कळत नाही तोपर्यंत आपला आनंद तो आनंद म्हणणं सध्या तिथं सुख म्हणणं सध्या सूर्य उगवलं म्हणून मी आज उजेड आहे माझ्या असं म्हणून त्याला अंधारातच माहित नाही तो उजेड म्हणायची सध्या त्याला गरज नाही म्हणजे संत सुखाची इच्छा सध्या करीत नाही आणि दुःख त्यांच्या पुढे टिकत नाही अशी स्थिती आपली फक्त ह्याला सोडलं तर आणि म्हणून ते म्हणतात आता तरी उघडी जरी आड्याचे ना मातेची या खोळा असं नका करू आता तरी उघडी आता तरी डोळे उघडा काय स्वतःला शरीर म्हणू नका त्या शरीराला पाहतोच ना आपण ते पाहणारी आपण आहे त्या शरीर आपण नाही जेवढे बी पदार्थ आपल्याला दिसतील या जगामध्ये त्याला पाहणारी आपण आहे त्या पदार्थापासून पदार्थाचं डोळ्यामुळे ज्ञान होतंय त्या पदार्थाला पाहणारे आपण आहे तो पदार्थ आपण नाही हा बी पदार्थ आपण नाही या सगळ्यांपेक्षा सगळ्याला पाहणारा आपण अशा आपल्या बुद्धीचा निकष करायचा आणि या सगळ्याचा निराश करायचा तर आपल्याला ती गोष्ट परिपूर्णतेने कळल वा त्याप्रमाणे मी ऋषिकेश सर्व जगात आत बाहेर आहे त्याप्रमाणे सगळ्याला पाहणारा मी आत बाहेर सगळीकडे तो ऋषिकेश आहे त्याप्रमाणे मी आता चित्र एवढंच वाचलं असतं त्याप्रमाणे काय कळलं त्याप्रमाणे म्हणजे आता जेवढं आपण गिरवले ना त्याप्रमाणे आता काय कळलं त्याप्रमाणे आणि या अशा पद्धतीने मी ऋषिकेश सर्व जगात आत बाहेरून पूर्ण ज्याप्रमाणे पंचमहाभूते सर्व भौतिक पदार्थात आतून बाहेरून असतात त्याप्रमाणे मी ऋषिकेश सर्व जगात आतून बाहेरून परिपूर्ण रूपाने भरलेला देव आहे. हा माग पुढं सगळा काय आहे आणि त्याला न पाहता की माया त्याच्यावर आडवी आली आणि त्याला आपल्याला पाहू देत नाही. पाणी तरंगात परिपूर्ण असते किंवा गोडी गुळात परिपूर्ण असते त्याप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांडात मीच एक परिपूर्ण स्वरूप आहे. मग तुमचं आपलं परिपूर्ण स्वरूप आहे का अपूर्ण स्वरूप आहे? आपल्याला काही कळत नाही का? कळत आहे सगळं. आपण सगळं कळत असताना तुका म्हणे कळे परी होताची आंधळे. आपल्याला कळतंय
पण आपण डोळे झाकून देव म्हणला लय भागवत ऐकले चांगलं भजन म्हणते आता ह्यांना ना सोन्याची ईट टाकणार ह्यांचं कल्याण होईल. तर ते म्हणले आंधळी कशी चलत असतील तेवढ्या टायमाला देवाने ईट टाकली कशाची आणि तिने डोळे झाकून घेतलं. ते म्हणले आंधळी माणसं कसं आमच्या सोन्याच्या इटेला ठेस लागली आमटा फुटला असे चलत असते असंच होत असन आणि गेली घरी आणि हळद मलम करीत बसली. एवढं सांगत होते काय आपण जर विचार नाही केला आपण परिपूर्ण आत्मा राहणार परिपूर्ण परमात्मा स्वरूप आहेत आपण. पण याचा संग फक्त आपण तेवढं काढलं पाहिजे तर आपल्याला आनंद. माझी पूर्ण स्वरूपाची पूर्ण प्राप्ती जशी जशी भक्ताच्या हाताजवळ येत असते त्या संधी काळात योग धारणेने सिद्धी प्राप्त झाल्या तर त्या साधकाला भोग संपत्तीचे उपचार संपूर्ण करून नागवून सोडतात आणि एवढं करून त्या सिद्ध्या परत जवळ येतात आणि मग त्याला परत नागवतात. म्हणून त्या सिद्धीकड त्या मायेकड हे चांगले मला भेटावा हे असं असलं तर लोकांना म्हणतो आता एकच त्या मदालशीचा आपण पाठ करायचा कुणाचा मदालशीचा मदालसाचं आपल्या पोरायला सगळ्याला सांगते ना तेवढंच म्हणायचं हा देह पढ़िए बे मदाल वो हम लोगे पारा पढ़िए बे मदाल तो हम लोगे पारा निज के तू विसरलाची ओशीवर पाडा काळा त्या काळाच्या हातून जाते तू मीच विसरलास बर का ह्या ध्यानाच नाही म्हणून बसला म्हणून किती कमीवलं काय नेता येते वर आणि यासाठी काय घेऊन आलो मान करो काही नेऊ शकत नाही आणि त्याच्या मागे लावली म्हणून आपल्या पोराला तेवढं सांगलं माझं शेवटची इच्छा तेवढंच आहे आणि एवढंच तुम्हाला सांगतो भागवतात आता परत वाचलं ना 7व्या अध्यायात भीक मागा भीक काय भीक मागा प्रसंग आला तर भीक मागा कपडे फाटले ना आणि कपडे नसले ना झाडाची साल गुंडाळा आणि ते बी नाही भेटले तर कुणाचे जुने टाकलेले नेता पण परमार्थ केल्याशिवाय राहू नका नाचणार नाही कारण एवढ्या जन्मात आपल्याला हे कळून येतंय आणि एवढंच कळून घेतलं तर मग लाभ आहे नाही तर कुत्री मांजर आपल्याला जसं मरावाच लागतंय तसं गदा हवाच लागणार आहे कंचित कोणे गाडो खंचीन जसं मरावा लागणार केस पांढरी होणार तसं पुन्हा गदा होणार
जन्म यावे दासवितो वाते वारे दासवितो वाते वारे दासवितो वाते वारे आई तरी काय कोणे कान तुकरे बापू कान तुकरे बापूने कान तुकरे बापू. आपल्याला किती मारलं आणलं नाही ऐकलं, पण शेवटपर्यंत त्याने ऐकलं तर आपण त्याचं किती 84 लक्ष येऊन दुःख आपण त्या दुःखातून त्याला मुक्त करणार, म्हणजे खऱ्या आईचं आपण कर्तव्य पार पाडणार. नाही तर आपल्या पोटाला येऊन अजून कुत्री मांजर होण्याला त्याला नाही सांगितलं आपण काय, आपण आपल्या पोटाला येऊन आपण काय, आपल्याला एवढं साधून भेटून एवढं ज्ञान आपल्याला भेटून आपण काय आपलं तर करायचं, आपल्या पुरतं तर करायचं. काही नको बाबा, तू नको आता काही नका, पण एवढं मात्र आणि ऐकत नसतं. पोरगं शाळेत घातलं तर बसत नाही. बघा ती प्रियांकाचं नाही म्हणून तिकडं घातलं, पण त्याला त्याच्या उद्धाराची काहीतरी आहे बघत का, शाळेत नाही बसत म्हणून कशाला ढकलून देते. नाही, काय चुकलंय ना माझं, काय झालंय ना, तो मी तुझ्या पायावर मुक्कट ठेवते, मी तुझ्या पायावर पदर पसरते, पण तू एवढं ऐकलं. कारण पुन्हा 84 लक्ष येऊन तू मुक्त होशील. कारण संत म्हणतात काय सांगू त्या गर्भीच्या यातना तुझं भोगीचा नारायण. हा काय ती यातना ती काय नरक असतो बाबा, पुन्हा नको रे. त्या नसलेल्या गोष्टीत तू अडकशील आणि हे खरं नाही रे बाळा, तू एवढं कर. आणि एवढं केलं तर मग मात्र आपल्या जीवनाचं सोनं होणार. सांगा आपल्याला जे भेटलाय आणि तो त्याचा फैसला होणार, त्याचं कल्याण होणार. आणि जरी नाही घातलं तुम्हाला सांग तरी त्यांचा उद्धार 1% होणार. पण आपल्याला जसं झालंय ना तसं आपण नाही करणार, पण ते करणार, पुढे चालूच राहणार. म्हणून आता आपलं कितीच राहिले. म्हणून त्यांना जसा वंशाला देवा पाहिजे ना आपल्याला तसा हात करून जायचं. हा, कारण आपण त्यांना केलं तर ती त्यांच्या मुलाबाळाला करणार. असा मग हा सांगा, ज्याच्या राजाजवळ येणे जाणे असते, ज्याचे राजाजवळ येणे जाणे असते, पूर्ण प्रेमाचे संबंध असतात, तो राजसत्तेचा अधिकारी प्रजेकडून सहजासहजी भरपूर लाच खाऊ शकतो. राजाचं रोज येणं जाणं त्याचं सतत आहे, पण तो राजाच्या संबंधात अधिकारी असल्यामुळे प्रजेकडून तो काय खातो, लाच खातो. बघा ना, विचार करा ना. पण काल मी सांगितलं त्या नचिकेताची गोष्ट. नचिकेता यमाला मरतोय. मरण म्हणजे काय आणि न मरण येण्याचं आत्मज्ञान मला कुणाला म्हणते. यम म्हणलं येड्या माझा धंदा बंद करतो का काय, त्यांना तुला सगळं देईल पण ते मागू नको. आणि माझं दुकान त्याच्यावर चालतंय कोण म्हणला. अन्न चिक्याचा ते म्हणला ते पाहिजे, बाकी नको तू कसा सांगू, मला ते आहे का सांग. ते दिलं माझा धंदा सगळं दुकान बंद पडेल ना. नचिकेताने तर तेच मागे मला आत्मज्ञान. हा, आणि ते आत्मज्ञान आपल्याला जगात कुठंच नाही. फक्त बोलबाला त्याच्याबद्दल बोलतात, फक्त बोलतात, पण ते ज्ञान नाही. ते ज्ञान ते सांगणं लोकांना, असं बोलणं त्याला ज्ञान समजतं नाही. आज सगळ्या वस्तू जेवढे आपण पदार्थ बघतो त्या पदार्थातून आपण वेगळे हा अनुभव आपल्याला आला पाहिजे. ते आपण नाही, त्याचं नाव आत्मज्ञान आहे. ते आपल्याला भेटलं आणि ते सांगत हा सत्ता
म्हणजे होय हरी कथा म्हणजे आत्म्याची कथा. त्या हरीबद्दल विवंचन, दुसऱ्या गप्पा गोष्टी नाही. तिथं हरीबद्दल बोलण्यात चाललंय. आपलं आल्यापासून त्या हरीबद्दल कथा आहे. त्या हरिकथेबद्दल ये म्हणतो तिथं तुम्हाला सत्ता नाही बाबा. जे ते होय हरिकथा जे सदा नाम, तिथं तुम्हाला सत्ता नाही. या अध्यायात निरूपण करण्याचा मुख्य विषय हाच आहे की माझ्या प्राप्तीला सिद्धी हा विघ्न करता, माझ्या प्राप्तीला या जगातल्या जेवढ्या सिद्धी आहेत ती मला आडवं आणण्यासाठी तुला मंचावर बसवते आणि तुझा सत्कार करते. तुला माझ्यापासून तुला बोलवायचं ना, फक्त तुझ्या मागं लावलं. हे जग तुला बोलवायचं, माझ्याकडे येऊ नये म्हणून काय तुला चांगलं चांगलं दाखवतो आणि तेच तुला विघ्न माझ्या प्राप्तीचा. उद्धवा ही गोष्ट निश्चित समजून घे. एकाग्र चित्ताने माझे भजन केले असता माझी प्राप्ती. एकाग्र चित्ताने, एकाग्र म्हणजे देव सोडून चित्तात दुसरं काही न येणं, याला म्हणतात एकाग्र. देव सोडून आपल्या चित्तात आपलं स्वतःची आठवण आपल्याला न येणं, याचं नाव एकाग्र. देव सोडून दुसरं काय आठवलं नाही पाहिजे, त्याचं नाव एकाग्र. आणि तसं आपल्याला उद्धवा तू फक्त एकाग्र करून माझं भजन, ते काय म्हणतात, फक्त तू माझं भजन कर, मग माझ्या सत्कार प्राप्ती होते. पण तशी होता होता त्या संधी काळात सिद्धी जवळ आल्या तर त्या भोग आसक्तीच्या द्वारा साधकाला बोलून नागून एकाग्र झालं नाही आणि मी प्राप्त व्हायला लागला तर तिथे सिद्धी घुसत आहे. मध्ये काहीतरी भोग येणार आणि मग त्या साधकाला नागवणार. मग नागवणार त्या सिद्धीला गोड बोलून वाटायला. साधकाला बोलून नागवून सोडतात. माझे सुख जाणत नाहीत असे जे केवळ मूर्ख आहे. ते माझे सुख जाणत नाहीत, पण गप्पा मात्र ते केवळ मूर्ख आहेत ज्यांना भोगाची इच्छा आहे. देव सोडून बाकीचं जे इच्छा, त्यांना भोगाची इच्छा आहे, त्यांना त्या अलौकिक सिद्धीचे कौतुक वाटते. ज्यांना भोगाची इच्छा आहे लौकिकातलं, आणि ज्यांना नाही त्यांना अलौकिक सिद्धीची इच्छा वाटते. जसे वेश्येने हावभाव, त्याप्रमाणे ही सिद्धीचे हावभाव वैभव आहे. वेश्याचे हावभाव तसे सिद्धीचे वैभव, आणि त्या वैभवाला पचले सगळे. जे खरं नाही आणि त्याला खरं म्हणायला लागले. बापरे, ते वैभव आहे. त्या सर्व सिद्धीचा त्याग करण्याकरता देवाने हा अध्याय सांगितला. सर्व गोष्टीचा त्याग करण्यासाठी, सगळ्या सिद्धींचा आपला मान कुठे झाला नाही पाहिजे, आपलं कोणाला ओळखलं नाही पाहिजे, असं सगळ्याचा त्याग करण्यासाठी हा अध्याय देवाने सांगितलं. सगळ्या सिद्धीचा त्याग केला पाहिजे. बस देव सोडून डोक्यात काही नाही, दुसरं काही यायला लागला की त्याच्यापासून बाजूला झाला. हा त्याग करण्यासाठी हा अध्याय सांगितला. ज्यांना माझे सुख प्राप्त झाले आहे त्यांना त्या सर्व सिद्धी तुच्छ वाटतात. या जगातला सगळा भोग माझी प्राप्ती झाली त्याला तुच्छ वाटतात, आणि ज्याला चांगलं वाटतात त्याला देव प्राप्त झाला त्याला तेच चांगलं वाटतं. पण ज्याला मी प्राप्त झालो त्याला ह्या जगातल्या सगळ्या भोग तुच्छ वाटतात. म्हणून आपल्याला कुठे बी चपक लागतं. मीठ नसल्यानं कालून कुणी खाईन का? माझे भक्त कसे जे अमृतात ते ठेवी, अमृताला नावच ठेवायला लागेल. म्हणजे नको आम्हाला ते अमृत बिमृत सोबत, आम्हाला संतांची संगत आहे. हे अमृत बिमृत काही नको. ते अमृतात काय
साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना. त्या थोर साधूच्या संगतीत ते सुख मला मी ज्याला प्राप्त झालोय त्याला सर्व सिद्धी तुच्छ वाटतात. तसे जन्म मरणाचे दुःख जे बघत नाही त्याला जन्म मरणाचं दुःख ते बघत नाही. सूर्य अंधाराचं बघन काय तसं त्याला नाही ते अंधार तसं जन्म मरण बघत नाही. त्याच्या हृदयात माझा आनंद पूर्णपणे भरलेला असतो. सद्गुरु चरणी सेवा केली असता जिकडे तिकडे ब्रह्मानंद पूर्ण कोंडून जातो. सद्गुरूच्या चरणात विषय जिकडे तिकडे सगळा निका ब्रह्मानंद कोंडून जातो. त्या अवस्थेत सिद्धीला कोण विचारतो? हे वर्म हरिभक्त जाणतात. हे वर्म कोण जातात? हरिभक्त जाणतात. नाहीतर काय म्हणते जिकडं उद तिथं पाहिजे तिथंच पाहिजे. हरिभक्त जाणतात. ज्याने आपले प्रेम व श्रद्धा हरिभक्तीला विकून टाकलेली आहे त्या अवस्थेत सिद्धीचे प्राप्त होणारी भोगाची संपत्ती मिळेल किंवा नाही असा संशय उत्पन्न होत नाही. मुक्ती रिद्धी सिद्धी हे सर्व सद्गुरूच्या चरणाजवळ आहे. मुक्ती या सगळ्या सद्गुरूच्या चरणाजवळ आहेत. हे मंद बुद्धीचे लोक जाणत नाहीत म्हणून तिकडे पळापळी करतात. एसटीने जातात आणि मग काही बाया त्यांना म्हणणार नाही मग तुझं ऐकत त्याचा अनुग्रह घ्यावा लागेल तर ते तिथून 13 किलोमीटर चलत जातात कारण पायवारी राहिली ना आबत. आणि मग पुन्हा दुखणं येते आले हो काय सांगू हे दुखणं सगळ्यांनीच लावलं. काय अपदायची गरज आहे? अरे हे सगळं जगत खूप आहे. विचार करायचा सोडून पायी तिची वारी राहिली सांगा इथून एसटीने गेली आणि तिथं 13 किलोमीटरला उतरली पुन्हा तानातच चलत गेली म्हणजे पायवारी राहिली. आशाने सुख होईल सांगा. मंद बुद्धीचे लोक जाणत नाहीत म्हणून सिद्धीची इच्छा करतात. वैराग्य हेच खरे सर्व सिद्धीचे साधन आहे. सर्व सिद्धी त्या विकाराच्या अंगीच सेवा करतात. ज्याच्या मनात सिद्धीची इच्छा आहे त्याच्या तोंडावर सिद्धी त्या थुंकण्याकरिता सुद्धा जवळ जात नाही. पण विरक्त पुरुषाच्या चरणाच्या मतीत सर्व सिद्धी सर्व काळ वंदितात. ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांच्या मुकुटस्थानी निरपेक्षता हीच खरी आहे. ती निरपेक्षता हाताशी आल्यानंतर सायुज्य मुक्ती पाया पडते. निरपेक्षाजवळ सर्व सिद्धी आहेत. सर्व धर्मविधी आणि सर्व सद्बुद्धी येतात आणि रात्रंदिवस तिच्या चरणाला वंदन करतात. जेथे निरपेक्षता तेथे परमार्थी. जिथं कसलीच निरपेक्षता कोणतीच इच्छा नाही त्याला निरपेक्षता म्हणतात. तेथीच परमार्थ त्यालाच परमार्थ म्हणतात. लौकिक साधनाचा योगक्षम आहे. येथे निरपेक्षता हेच श्रद्धा हेच प्रेम आहे. निरपेक्षतेच्या जवळ सर्व बुद्धी भगवत भाव खऱ्या आश्चर्या अर्थाने उभा राहतो. निरपेक्षतेजवळ उपनिषदातील ब्रह्मविद्या योग शास्त्रातील समाधी ब्रह्मानंदाचा स्वानंद भोग लक्ष्मीपती भगवान सापडत असतो. मी एक जनार्दनाला शरण आलो आहे. त्यांच्या पूज्य चरणाचे वंदन केले असता माझ्या मनावर ही निरपेक्षता स्वानंदाने पूर्ण स्वरूपाने सर्व काळ चढत आहे. आम्हाला स्वानंदाचा बोध झाला तो सद्गुरु चरणाचा प्रसाद होय. आम्हाला महान भक्ती सुखाचा विनोद करावयास मिळाला ते सद्गुरु चरणाचा प्रसाद होय. सद्गुरूच्या पूज्य चरणाच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या आनंद देवाला साकंद असतो. नारायणाची भक्ती केली असता चारी मुक्ती अनायसे प्राप्त होतात. मोक्ष रूप शांतीसह विरक्ती व गुरु भक्तीची सेवा करून लागते. मी एकनाथ जनार्दनाला शरण गेलो आहे. त्यांच्या कृपेने मी भगवंताचे निरूपण करू शकलो. असा हा 15वा अध्याय समाप्त झाला आहे. श्री मद भागवत
महापुराणे एकादश स्कंदे श्रीकृष्ण संवादे एककार टीकाये सिद्धी निरूपण योग पंचदशे अध्याय. झालेली सेवा. हृदयस्थ सद्गुरू 5 मिनिटं जास्त घेतले पण संपून टाकलं. म्हणजे उद्या आपण पहिल्या अध्यायाला सुरू करूया. झालेली सेवा. हृदयस्थ सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग परमात्मा तुम्हाला सर्वज्ञांच्या चरणात सेवा समर्पित करू. सेवा. गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव